3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा करतो। महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारं शहर म्हणजे पुणे शहर आणि या पुणे शहराचा मानबिंदू म्हणजे सिंहगडचा किल्ला। या सिंहगडच्या किल्ल्याकडे जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील दाहेरी फाट्या नजीकच्या साई गगन पॅलेस सोसायटीत आज आपण आलेलो आहोत। पाहूयात इथे किती उत्साह आहे। नमस्कार, आपलं नाव? गणेश गायकवाड। आपण काय करता? मी सोसायटीचा चेअरमन आहे, साई गगन पॅलेस सिंहगड रोड। हां, मग इथे काय उपक्रम राबवतो तुम्ही? आम्ही आमच्या सोसायटीमध्ये गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमही घेतो। आता नुकतंच वृक्षारोपण केलेलं आहे, गणपतीचं मोठं मंदिर बांधलेलं आहे, त्यासाठी सहभाग मीडिया कॉर्नरचाही आहे। आणि सिंहगड रोडला आम्ही दारूबंदीचाही एक महिनाभर उपक्रम राबवला होता। एक महिना आम्ही स्वतः सिंहगडला राहून मुलांना दारूबंदी वगैरे अश्लील चाळे करण्यापासून रोखलं होतं। पुणेकर आपल्या याच खास शैलीसाठी फार प्रसिद्ध आहेत। चला तर सुरुवात करूयात आपल्या खेळाला। साडेमाडे सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता वेळ आली आपले पहिले 3 स्पर्धक निवडण्याची आणि हे निवडण्यासाठी माझी एक छोटी मैत्रीण माझ्या बरोबर आहे। हॅलो, तुझं नाव काय? श्रावणी। श्रावणी, तू काय करतेस? काय लाजतेस? फक्त शाळेला जातेस? हो। कुठल्या? मुक्तांगण। मुक्तांगण। मग कितवीला आहेस तू? फर्स्टला आहेस। आणि मग शाळेला सुट्टी लागली ना आता? ते शाळा चालू झाली ना आता? मग जातेस तू? बुडवतेस किती वेळा शाळा? खूप वेळा ना? आणि मार खातेस घरी आईचा मग पप्पांचा? हो ना, बरोबर आहे, पप्पांचा मार खातेस ना? हो, आता मी तुला मारणार नाहीये, माझं एक काम करायचं छोटंसं इथं। यातली मला 3 टोकन्स काढून दे, डोळे मिटायचे आणि मिक्स करून 3 टोकन्स काढून द्यायची, लवकर। 1 2 3। श्रावणीने मला 3 टोकन्स दिलेली आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 22। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 56। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 67। हे 3 स्पर्धक खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक आपला अंदाजे किती राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? निशा राठोड। निशा, आपण काय करता? मी एक ब्युटिशियन आहे। ब्युटिशियन आहात? मग सल्ले घ्यायला बऱ्याच जण येत असतील तुमच्याकडे? हो, आहे, नेहमीचे क्लायंट। मला सांगा, पुण्यामध्ये इतकं पोल्युशन आहे ना, त्यासाठी वाचण्यासाठी काय काय उपाय तुम्ही सांगाल? तोंडाला स्कार्फ बांधणे, त्याच्यानंतर हायजेनिक पाळणे, खाणं व्यवस्थित पाहिजे। बरोबर। मग मला एक कळत नाही, पुण्यामध्ये मी बघतो ना आता रोज त्या मुली अशा तोंडाला बांधून देतात स्कार्फ, त्याच्या मागचं नेमकं कारण काय? म्हणजे असं काही नाही, स्वतःची जी त्वचा आहे ती छान ठेवण्यासाठीच आणि पोल्युशन साठी, बर, त्याच्यासाठी मग ते स्कार्फ बांधतात। अच्छा अच्छा, मला वाटतं ते स्कार्फ बांधल्यानंतर अजून काय फायदे होतात का? असं काही नाहीये। नाही, काहीच फायदे होत नाहीत का? बरोबर। मला आपल्या उगाच मनात शंका येऊन राहिली की काहीतरी पोरींना फायदा होत असेल तोंडाला गुंडाळल्यावर। असो, मला सांगा, घरी कोण कोण असतं? आई वडील, भाऊ बहीण आणि मी। बर, मग तुम्ही सगळं घरामध्ये टाइम कसं काय मॅनेजमेंट करता तुम्ही? म्हणजे ब्युटी पार्लर घरीच आहे की बाहेर? नाही, मी जॉब करते चार्मिंग ब्युटी पार्लर मध्ये। बर, मग तिकडे जाता, मग घरात किती कामात मदत करता? भरपूर, जेवढा वेळ मिळेल तेवढा। बर, मग जेवण तुम्हीच बनवता? बऱ्यापैकी। बर, काय काय येतं? सगळा स्वयंपाक येतो। सगळा स्वयंपाक येतो? बरं, ते नकाशे बनवता येतात पोळपाटावर? नाही, गोल। गोलच बनवता का? बरोबर। पुण्यातल्या मुलींना नकाशेमध्ये ते एक्सपर्ट आहेत म्हणून मी विचारलं, तुम्हाला जमतात? बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? दत्तात्रय रघुनाथ यनपुरे। यनपुरे काका, आपण काय करता? ट्रॅव्हलिंग व्यवसाय करतो। ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय करताय? मग तुम्हाला प्रदूषणाचा किती त्रास होतो? ट्रॅफिक मध्ये गेलो तरच होतो। हा, मग आणि इतर ठिकाणी गेलं तर काय मोकळी जागाच, म्हणजे मोकळ्या रोडवरचीच असतो। पण मग तुम्हाला ट्रॅव्हलिंग करताना सगळ्यात जास्त त्रास कुठे वाटतो? जास्त त्रास म्हणजे शहरात आल्या तरच होतो। मग त्याच्यावर काय उपाय करता? त्याचे उपाय म्हणजे गाडीच्या काय एसी जर चालू असेल तर गाडीच्या काचा बंदच असतात, बर, त्यामुळे तो त्रास जाणवत नाही जास्त। त्यामुळे तो त्रास जाणवत नाही। घरी कोण कोण असतं? 2 मुलं आहेत हा, आणि पत्नी। पत्नी? ही काय पत्नी? नमस्कार।
म्हणजे आज जोडीनेच खेळणार दोघंही. जोडीनेच झालेले आहेत. जोडीनं झालेले सगळं आता इतक्या वर्ष संसार पण केलाय म्हणल्यावर जोडीनंच खेळणार. जोडीनंच खेळणार. बरं मग जोडीनं कधी खरेदीला बाहेर जाता का? बऱ्याच वेळा. बऱ्याच वेळा. बरं मग काय अनुभव असतो? आपल्याला जे समोरनं हे येतो रिस्पॉन्स येतो हा त्यावरती आपण म्हणतो की जाऊ द्या ही वस्तू एवढ्याची असेल म्हणून आपण ती खरेदी करतो. हा पण इकडनं गृहिणीकडनं हा. ती जरा ओढल्यासारखी वाटते. बरं मग काय बोलता तुम्ही नक्की? मी सांगते एवढी प्राइस एवढी काय ह्या वस्तूची प्राइस नसते. मला माहिती आहे की एवढेच पैसे द्यायला पाहिजे. तर ते म्हणतात नाही त्याचं असं काही कमी जास्त होऊ शकत नाही. नाही म्हणजे थोडेफार कमी करायलाच पाहिजे पैसे त्याचे. बरं मग हे परगावी जातात त्यावेळेस कुठलं तरी भांडं घेऊन येतात, काहीतरी घेऊन येतात. नाही मी शक्य त्यांना सांगत नाही की तुम्ही बाहेरनं काय आणू नका म्हणून. पुण्यात प्रश्नच पुष्कळ. संपला. काय सांगतच नाही दिया. मग तुम्ही स्वतः खरेदीला जाता? हो मी स्वतः त्यांना कुठे घेऊन जाता जाते. पुण्यात? पुण्यात तुळशी बागेत आणि ह्याच्यात मंडईमध्ये. तुळशीबाग आणि मंडई आपली मंडई, ठरलेली ठरलेली, ठिकाण. हो. घरी कोण कोण सगळं. असतं म्हणलं? 2 मुलं आणि आम्ही 2 जण असतो. बरं मग घरात तुम्हाला मदत कोण करतं? मदत म्हणजे मी सगळं घरात मॅनेज करते म्हणजे हे बाहेर गेले तर. बर हो. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुमच्या समोर एक वस्तू ठेवणार आहे आणि त्या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. पण पहिल्याप्रमाणे आता तुम्हाला नुसती किंमत सांगता येणार नाही, तर मी तुमच्या समोर आकडे देणार आहे. त्या आकड्यांमध्ये या वस्तूची किंमत दडलेली असेल. ते आकडे तुम्हाला अरेंज करायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची आहे. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा किंमत कोण ठरवणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. आणि आज पहिल्यांदा फासे टाकतायत निशा. निशांना मिळाले 6 अंक. अभिनंदन. काका काकांना मिळाले 2 अंक. काकींना मिळाला 1 अंक. अभिनंदन. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील निशा, त्यानंतर काका आणि सर्वात शेवटी बोली लावतील आपल्या यनपुरे काकी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कॅसेरॉल. हा कॅसेरॉल स्टेनलेस स्टीलचा आहे आणि याची क्षमता 6.5 लिटरची आहे आणि याचं झाकण काचेचं आहे. यात जेवण गरम राहू शकतं आणि यात जेवण बनवूही शकता. या कॅसेरॉलची पहिल्यांदा किंमत ठरवतायत निशा. $1199 किंमत. हो. ठाम आहे या मतावर? बदलायची किंमत नाही. का? पक्का. पक्का हीच किंमत. हो. पाठीमागे काय वाटतंय? 1199. 1199. हो. नक्की हो. लिहून टाकायची ही किंमत. हो. चला तर मग लिहूयात. काका आता तुम्ही किंमत ठरवा. किती? 1991. 1991. किंमत कमी करायची आहे, वाढवायची आहे? त्याच्यात दुसरे आकडे असते तर कमी केली असती. बरं पण मग आता या आकड्यांमध्ये काय कमी करता येईल? याच आकड्यांमध्ये मग हीच राहू दे. हीच राहू देत. फिक्स फिक्स लिहून टाकायची किंमत. लिहायची. चला तर मग लिहून टाकूयात. यनपुरे काकी आता तुम्ही किंमत सांगा. बर सांगा. 1900. 1919. हो. ठाम आहे या मतावर? ठाम. किंमत बदलायची आहे? नाही. बर लिहून टाकायची किंमत. हो. चला तर मग लिहूयात. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कॅसेरोलची किंमत सांगितलेली आहे. निशा राठोड यांनी सांगितलेली किंमत आहे 1199 रुपये. यनपुरे काकांनी सांगितलेली किंमत आहे 1991 रुपये. तर यनपुरे काकींनी सांगितलेली किंमत आहे 1919 रुपये. पाहूयात या कॅसेरोलची खरी किंमत किती येते. भीती वाटतेय? नाही अजिबात. बघूयात या कॅसेरोलची खरी किंमत किती आहे. आणि याची खरी किंमत आहे 1199 रुपये. निशा ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन. तुम्ही अंदाजे किती राऊंड जिंकलेला आहात आणि आता तुम्हाला हा कॅसेरोल मिळालाय. कुठला पदार्थ याच्यात बनवणार? बिर्याणी. बिर्याणी. मला खायला बोलवा. नक्की या नक्की ना? संध्याकाळी. हो.